आपल्या वाचनालयात जवळजवळ सगळ्या प्रकारचे पुस्तक, म्हणजे अध्यात्म आहे, म्हणजे तुमची भोंदूगिरी सोडून अध्यात्म आहे, विज्ञान आहे, रहस्य आहे, चरित्र आहेत, सगळ्या जाती धर्माचे ग्रंथ आपल्याकडे आहेत. आणि ज्यांना जे हवंय, म्हणजे एखाद्याला नथुराम गोडसे वाचायचं म्हटलं तर त्याला नथुराम गोडसे. मी आता असताना गांधीजींचा अनुयायी आहे, त्यांचा अनुयायाप्रमाणे माझं आता वाटचाल चाललेलं आहे, जगणं चाललेलं आहे. पण एखादा म्हटला का तुमच्याकडं नथुराम गोडसे नाही, तर माझ्याकडे नथुराम गोडसे सुद्धा आहे. ज्यावेळेस तू गांधीजींच्याशी नफरत करतो त्यावेळेस गांधी पूर्ण अगोदर वाचायचा, नंतर नथुराम गोडसे, किंवा अगोदर गोडसे वाचायचा नंतर गांधी वाचायचा. हिंसा आणि अहिंसा हे दोन्ही समजून घेण्यासाठी पुस्तकं वाचा असा संदेश देणारे जीवन इंगळे. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या बुधगावचे जीवन इंगळे गेली 12 वर्ष हे फिरतं वाचनालय सायकलवरून चालवत आहेत. ज्यावेळेस सायकल माझ्याकडे आली आणि मग दुसऱ्या दिवसापासून मी सायकलला पिशव्या अडकवायचो आणि मला कुठं भटकंती करायचं तिकडं मी ते पुस्तकं घेऊन जायचो. असं करताना मग हळूहळू माझी सायकल आमच्या भागामध्ये, म्हणजे आमच्या बुध परिसरामध्ये 14-15 किलोमीटरच्या अंतरामध्ये खेडोपाडी, वाडी वस्ती, गावागावामध्ये अगदी एकटं घर असलं तरी तिथं आपली सायकल जावं लागली, बांधाने, रस्त्याने, वाटेने. आणि मग घर ते श्यामच्या आईचा उगम तिथं झाला. माझ्या आयुष्यामध्ये एक असा टर्न आला की त्या टर्नमुळं मला वाटलं की मी माझ्या मुलांच्यावर संस्कार करायला कुठंतरी कमी पडलो आहे. आणि थोडीशी ती माझ्या मनामध्ये खंत राहून गेली. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण साने गुरुजींचा वारसा चालवायचा आणि संस्कार या विषयावर काम करायचं. पायाला घाण लागली तरी चालेल, पण मनाला घाण लागून देऊ नका, हा श्यामच्या आईमधला तो संदेश. लहान मुलांच्या मध्ये जायला लागलो, मी मराठी शाळेवर जायला लागलो, हायस्कूलवर जायला लागलो. अगदी MPC UPCच्या विद्यार्थ्यांच्या पुढे मला त्या श्यामच्या आईमुळं तिथपर्यंत मला पोचवलं. माझं आता अर्थात तेवढं शिक्षणही नाही, पण जसं वाचत गेलो तसं मला त्यातनं मिळत गेलं. वयाच्या 67व्या वर्षीही आजूबाजूच्या गावांमध्ये पुस्तकांची गोडी लावण्याचा त्यांचा उत्साह अनेकांना अवाक करतो. त्यांच्या सर्वोदय सामाजिक संस्थेच्या या वाचनालयात 2,500पेक्षाही जास्त पुस्तकं आहेत. वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतही सक्रिय होते. हेच संस्कार जीवन इंगळे यांच्यावरही झाले. सर्वोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे सगळं करतोय. सर्वोदय सामाजिक संस्थेची स्थापना झाली 2/9/2010 आणि आजचे आपले 1 रुपया नाममात्र आजो सभासद वर्गणीदार जवळजवळ 450च्या आसपास आहेत. पुस्तकं कमी मला पडतात आणि वेळ कमी पडतात इतके आपल्याकडे वाचक आहेत. आणि मी माझ्या एकट्यासाठी आता वाचत नाही, म्हणजे समाजासाठी वाचत असतो, तरुणांसाठी वाचत असतो, मुलींसाठी वाचत असतो, गरोदर महिलांसाठी वाचत असतो. तो अध्यात्म म्हटलं तर अध्यात्मासाठी सुद्धा वाचत असतो. मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यातही पुस्तकच आपल्याला प्रगल्भ करतात असं त्यांचं ठाम मत आहे. TV आणि मोबाईलच्या किंवा YouTube आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण जग जिंकाय निघालेलं आहे. पण वाचनानं अब्दुल कलामांचं चरित्र जर माझ्या जीवनात येत असेल आणि त्याच्यापासून जर आपल्याला प्रेरणा मिळत असेल तर का आपण वाचायचं नाही. वाचनानं प्रगल्भता येते, वाचनानं संस्कार होतो, वाचनानं आपण साक्षर होतो, वाचनानं आपल्याला ज्ञान मिळतं आणि जग काय आहे ते आपल्याला समजून येतं. विज्ञानामुळे तंत्रज्ञान आलं आणि तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला आता हे सगळं स्वीकारणं भाग आहे. आज तुमच्याकडे जो मोबाईल आहे तो उद्याच्याला नसणार आहे, उद्याच्याला दुसरंच तंत्रज्ञान कुठलं तरी येणार आहे, तो तुम्हाला स्वीकारणंच भाग आहे. पण आपल्याला हे स्वीकारत असताना आपली वैचारिक बैठक, आपले संस्कार आणि आपण आपल्या देशासाठी, आता देशासाठी म्हणायची पद्धत राहिलेली नाही, म्हणजे माझ्या गावासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, राष्ट्रासाठी, राज्यासाठी, जगासाठी, म्हणजे ह्या संपूर्ण वसुंधरेसाठी आपल्याला आपलं भान ठेवून काम करावं लागलं. माझ्याकडून जुन्यातलं फारसं काय मागत नाही, पण अलीकडे काय झालेलं आहे, धार्मिकता जास्त वाढलेली आहे, धर्मांता वाढलेली आहे, हिंदुत्व आपण असं त्यांच्यावर बिंबवायला लागलेलं आहे. आणि नको तर बिंबत असताना त्यांची वाटचाल थोडीशी गांधी विरोधी, नेहरू विरोधी किंवा स्वातंत्र्य लढ्याविरोधी, हिटलरच्या प्रवृत्तीकडे अशी मुलं झोकू लागलेली आहेत. पण त्यांचं प्रमाण असं जास्त नाही, 20-25% मुलं तशी आहेत, पण 70% तरुण चांगला आहे. एका शेतकरी मासिकामध्ये दलाई लामा मला भेटले, ते कवितेच्या रूपाने. शोभा भागवत त्यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला होता. कवितेचं नाव होतं आपल्या काळात. त्या कवितेनं मला एक वेगळीच कलाटणी मिळवून दिली. आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? आपल्या काळात इमारतीची उंची वाढली पण माणुसकीची कमी झाली का? रस्ते रुंद झाले पण आपली बघण्याची दृष्टी अरुंद झाली का? खर्च वाढला, शिल्लक कमी झाली.
खर्च वाढला, शिल्लक कमी झाली, घरं मोठी पण कुटुंब छोटी झाली, सुक्षय पुष्कळ पण वेळ दुर्मिळ झाला, पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महागलं, माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले. तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या, औषध भरपूर पण आरोग्य कमी झालं, मालकीची भाषा वाढली पण मूल्याची कमी झाली, आपण बोलतो फार, प्रेम क्वचित करतो, तिरस्कार मात्र सहज करतो, राहणीमान उंचावलं पण जगणं दळबद्री झालं.